त्याच्या हातून भलतीच बटन दबली तर शावर चालू झाला तर आंघोळच करून आलेली नाही का म्हटलं. बसलो महाराज केवढा आमचं भाग्य. तो माणूस म्हणे साहेब म्हणे महाराज केवढं आमचं भाग्य तुमच्यासारखे महाराज आमच्या घरी आले, तुमचे पाय आमच्या घराला लागले. आता आम्ही धन्य झालो महाराज. आता एक काम करा महाराज, जेवण केल्याशिवाय जाऊ नका, जेवण केल्याशिवाय जाऊ नका. आता कसं आहे माहित आहे, तोंडातून माझ्या चुकीनं निघालं तसं बोलणार नव्हतो मी, चुकीनं निघालं. आपण म्हणतो की नाही राहू द्या ना दादा त्रास कशाला घेता, बोलतो ना आपण, तसं मी चुकीनं बोललो. त्याला जाऊ द्या ना साहेब कशाला त्रास घेता उगाच. त्यानं लेकरात तेवढा शब्द धरून ठेवला. काय म्हणे महाराज तुम्ही म्हणे असे महाराज लोक शेत करतात म्हणे, माझ्या घरी येतात म्हणे नाही म्हणतात. तुला नाही कोण म्हटलं, नाही म्हणतात म्हणे महाराज म्हणे तुम्ही म्हणे काय म्हणे आमच्यावर कृपा नाही तुमची, आमच्याकडे गरीबाकडे लक्ष नाही, भरून गरीबाकडे लक्ष नाही आणि तुम्ही नाही जेवत म्हणता महाराज. मग काय बरं जाऊ द्या चहा तरी घेऊन जा. जेवणाचं डिमोशन एकदम चहावर. मी म्हटलं लेका नाश्ता तरी म्हणाले पाहिजे. त्यानंतर माझे संचवाले एवढे डोळे करून पाय माझ्याकडे आणि महाराज तुम्ही आता का मला बोलले, हा एखादा चाळीने पाजर. ठीक आहे म्हटलं त्याला आणून द्यावं ना चहा. बसला टाइमपास करत तिकडल्या गोष्टी करत. मग म्हणे महाराज अरे ते चहाचं राहिलं मी महाराज तुम्ही चहा घेणार की कॉफी. म्हटलं ते दोघंही भाऊ बहीण येतोय कोणती या म्हणजे चहा. मग म्हणे महाराज दुधाचा का बगर दुधाचा. म्हटलं दुधाचा. मग म्हणे महाराज राहिला का म्हणे गाईच्या दुधाचा का म्हशीच्या दुधाचा. म्हणजे कुकराचा आण पण लवकर पण या कोणतं या. साखर कमी का जास्त. मध्यम. राहिला काय म्हणे